नहीं वो रहने दो, वो नहीं. मास्टर हाँ 66 पण त्याच्यामध्ये येतं. हाँ 66 हा. हाँ ये येईल ना. अच्छा. काय आहे त्याच्यामध्ये? अहो पृथ्वीवरील सर्वांनो देवाचा जय जयकार करा. दुसरं वचन, हम्म. त्याच्या नावाचा महिमा होता, त्याची स्तुती गौरवी होईल अशी करा. नाही, हम्म? त्याच्यामध्ये कुठला अवयव येत नाही ना. हम्म. हम्म. नाही हो, अवयव सोबत हम्म. घ्यायचं आपलं. हाँ तोंड येते का त्याच्यामध्ये? नाही ना. नाही नाही हं? नाही. एनिवे पुढे जाऊयात आणि तिमोथेला पहिले पत्र दुसरा अध्याय 8वं वचन. तो आज तिमोथेला पहिले पत्र दुसरा अध्याय 8वं वचन. तर माझी इच्छा अशी आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग किंमत ना पास्टर बरोबर बरोबर. राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. आमेन आमेन. मला वाटतं राग कमी होतं का जातो का काढायचं आहे काय, परंतु हात वरती करून प्रार्थना करायची असं बायबल आपल्याला सांगतं. हालेलुया. हे देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमची इच्छा तुझ्या इच्छाप्रमाणे एक तू कर अशी प्रार्थना आम्ही करतो. जिथं कुठं आम्ही जाऊ तिथं आम्ही हात उंच करून बिना डाऊटचे आणि बिना कुठल्या कलरचे आम्ही तुझ्या नावाला उंच करणारे, तुला धन्यवाद देणारे, प्रार्थना करणारे लोक तू आम्हाला कर अशी प्रार्थना आम्ही करतो. आमचे सर्व पुरुष हे अशाप्रमाणे तुझी आराधना उपासना करणार असं तू कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑल राईट. स्तोत्र 141 2. 41:2 हम्म. यहोवा त्याला राखील आणि वाचवेल. तो पृथ्वी आशीर्वादित होईल आणि तू त्याला त्याच्या वैराच्या इच्छेवर सोपवणार नाही. नाही 141 141 2 41 तेच आहे. 141. हां 141 2. एकशे 2. ओके. तुझ्या समोर माझी प्रार्थना तुपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. आमेन आमेन आमेन. हे खूप सुंदर वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्या प्रार्थनेमध्ये यायला पाहिजे की आपले प्रार्थना आमचे हात उभारणे हे संध्याकाळच्या अर्पणासारखे आहे. हालेलुया. आणि एकदा पास्टरनी शिकवलं होतं, पास्टर माडकरांनी, की संध्याकाळचा प्रभू येशू ख्रिस्त संध्याकाळचा अर्पण आहे म्हणून. ऑफकोर्स प्रभू येशू ख्रिस्त सगळ्याच अर्पणाचा राजा आहे आणि तो आपल्यासाठी अर्पीला गेला आहे. आणि त्या संध्याकाळचं अर्पण म्हणजे आपले हात उभारणे हे धूपाप्रमाणे देवासमोर जातात आणि त्या संध्याकाळची अर्पणासारखी असं अशी प्रार्थना आपण करायची. हालेलुया हालेलुया. हे देवा येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो की आमचे हात उभारणे हे देवा धूपाप्रमाणे तुझ्याकडे येऊ देत. संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे प्रत्येक वेळा तू त्याला कर अशी प्रार्थना आम्ही करतो. आमच्या हातांना येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वच्छ कर आणि आमच्या हातांना ती बळकटी दे. लटपटणारे गुडघे आणि लटपटणारे हातांना तू बळकट करून तुझ्यासाठी उंच कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक. आमेन आमेन. मला तर वाटतं जो आपले हात उंच करतो देव त्याला उंच करतो. हालेलुया. आणि जो आपले हात वर करतो देव त्याच्यावर आपला हात देतो.